नमस्कार मित्रांनो. एमपीएससी ग्रुप सी मध्ये हा प्रश्न आला होता. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील कलम टिंबटिंबनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे. ऑप्शन मध्ये होतं कलम 154, 152, 153, 155. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 154. तर बघा, 154 नुसार राज्यपालाचे कार्यकारी अधिकार सांगण्यात आले. आपण त्या सविस्तरपणे बघणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे राज्याचा कार्यकारी कारभार सर्व राज्यपालांच्या नावाने चालतो आणि राज्याचे काम सुलभतेने चालण्यासाठी राज्यपाल कामे मंत्र्यांमध्ये विभागून सुद्धा देऊ शकतात. तर चला आपण राज्यपालाचे कार्यकारी अधिकार कोणते कोणते ते बघू. तर बघा, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची व मंत्र्यांची नेमणूक करतात. तसेच राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदावर राहू शकतो. राज्यपाल महाधिवक्त्याची सुद्धा नियुक्ती करतात. राज्यपाल निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. तसेच एमपीएससी अध्यक्षांची आणि सदस्यांची राज्यपाल नियुक्ती करतात. आणीबाणीची शिफारस म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आणीबाणीची शिफारस राष्ट्रपतीला राज्यपाल करू शकतात. आणि जर राष्ट्रपती राजवट राज्यात लागलीच तर राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल काम करत असतात. तसेच विद्यापीठांचे कुलपती असतात राज्यपाल, आणि कुलगुरूंची सुद्धा ते नियुक्ती करतात. या ठिकाणी लक्षात घ्या, राज्य निवडणूक आयुक्तांची निवडणूक जरी राज्यपाल करत असले तरी त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रोसेस जी आहे ती उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, आणि एमपीएससी अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असली तरी त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.